तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलचा ई-बुक आलेला आहे, ज्यामध्ये 15,000 प्लस जीके क्वेश्चन्स आपल्याला एमपीएससी लेवलचे मिळतील आणि ते जर ई-बुक आपण घेऊ इच्छित असाल तर त्याचा लिंक या व्हिडिओच्या या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे। इच्छुक असाल तर हे ई-बुक आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे, कारण 10 बुक आपण विकत घेण्यापेक्षा हे एकच ई-बुक आपल्याला विकत घ्यायचं आहे इच्छुक असाल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली होती? भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 11 जी अधिवेशन आहे ती भारतीय घटना समितीची एकूण करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त प्राणी आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त प्राणी आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रातील विदर्भ हा जो विभाग आहे या विभागामध्ये सर्वात जास्त प्राण्यांचा एक समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो। महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रातील विदर्भ हा जो विभाग आहे या विभागामध्ये सर्वात जास्त जंगलांचा एक समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, 2000 रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने कोणते चिन्ह आहे ते सांगायचं आहे। 2000 रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने कोणते चिन्ह आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। 2000 रुपयाच्या नोटेवर जे आहे मागच्या बाजूने मंगलयान 1 हे चिन्ह छापण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्प अभयारण्य महाराष्ट्रातला नाही ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणता व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। रणथंबोर हा जो व्याघ्र अभयारण्य आहे तो महाराष्ट्रातील नसलेला एक अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न, सिलिमेनाइट या खनिजाचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतात ते सांगायचं आहे। सिलिमेनाइट या खनिजाचे सर्वात जास्त साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील गोंदिया हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइट या खनिजाचे सर्वात जास्त साठे एक आढळत असतात। पुढचा प्रश्न, 1971 या वर्षी कोणत्या देशांच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे। 1971 या वर्षी कोणत्या देशातल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। स्वित्झर्लंड हा जो देश आहे या देशातील स्त्रियांना 1971 या वर्षी मतदानाचा एक अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, चेरापुंजी हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? चेरापुंजी हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारतातील मेघालय हे जे राज्य आहे या राज्यामध्ये चेरापुंजी हे प्रसिद्ध ठिकाण एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे, कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते सांगायचं आहे। कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कराड हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा एक संगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, चंद्रकोर व तारा खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ते सांगायचं आहे। चंद्रकोर व तारा हे खालीलपैकी कोणत्या देशाचे एक राष्ट्रीय चिन्ह आहे? आणि अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो आपल्याला या सुपर क्लासमध्ये विचारलेला आहे। उत्तर आपल्याला येत असेल तर कॉमेंट करा नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच उत्तर पाहतील। जर आपण दिलेले असेल तर नक्कीच उत्तर कॉमेंट करा। पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे, मक्याचे कणीस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ते सांगायचं आहे। मक्याचे कणीस हे कोणत्या देशाचे एक राष्ट्रीय चिन्ह आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। जर्मनी हा जो देश आहे या देशाचे मक्याचे कणीस हे एक राष्ट्रीय चिन्ह बनलेले आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रोटोझोआ यामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो? प्रोटोझोआ यामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। मलेरिया हा जो रोग आहे या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे प्रोटोझोआमुळे एक होत असतो। पुढचा प्रश्न, प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह कोणत्या नदीत मिळत असतो ते सांगायचं आहे। प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह हा कोणत्या नदीस जाऊन मिळत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह जो आहे गोदावरी
नदीस जाऊन एक मिळालेला आहे। पुढचा प्रश्न पाहू आपल्या समोर काय आहे, प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह गोदावरी नदी या नदीला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळालेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह हा गोदावरी नदीला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळालेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 आहे नेवासे हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये प्रवरा व मुळा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह गोदावरी नदीस जाऊन एक मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असलेले पंचमहासरोवरे कोणत्या देशात स्थित आहेत ते सांगायचं आहे। अतिशय प्रसिद्ध असलेले पंचमहासरोवरे कोणत्या देशामध्ये स्थित आहेत। ऑप्शन क्रमांक 4 राहील जगातील अमेरिका हा जो देश आहे या देशामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले पंचमहासरोवरे एक स्थित झालेले आहेत। मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी कॉम्बॅट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते। तसेच 50 लकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमेझिंग वाउचर आणि अमेझिंग गिफ्ट देखील दिले जाणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला सॅमसंग मोबाईल, बूट स्मार्टवॉच, बूट एअरपॉड आणि Amazonचे वाउचर देखील मिळतील। मित्रांनो, ही टेस्ट लाईव्ह राहणार आहे आणि या टेस्टमध्ये आपल्याला 60 मिनिटाचा वेळ असेल आणि 60 प्रश्न आपल्याकडून या ठिकाणी या टेस्ट सिरीजमध्ये घेतले जातील। आणि ही जी टेस्ट सिरीज आहे फेब्रुवारी 13 ला 10 वाजता आपल्याला सकाळी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे। तर या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे असेल तर या टेस्ट सिरीजचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। आताच लगेच एनरोल करून ठेवा आणि टेस्ट सिरीज जेव्हा लाईव्ह होईल तेव्हा आपल्याला मोबाईलवर नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि मित्रांनो, या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करते वेळेस आपल्याला एक्झाम GK10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे। तर मित्रांनो, आताच्या आताच लगेच जा आणि या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करून घ्या। पुढचा प्रश्न, या ठिकाणी फेनी हे मध्य खालीलपैकी कोणत्या फळापासून तयार केले जात असते। फेनी हे मध्य खालीलपैकी कोणत्या फळापासून तयार केलेले जात असते। ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, काजू हे जे फळ आहे या फळापासून फेनी हे मध्य एक तयार केले जात असते। पुढचा प्रश्न, काजूच्या बोंडापासून फेनी हे मध्य कोणत्या ठिकाणी तयार केले जात असते। काजूच्या बोंडापासून फेनी हे मध्य कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येत असते। ऑप्शन क्रमांक आपल्या समोर 1 योग्य राहील, चिपळूण हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये काजूच्या बोंडापासून फेनी हे मध्ये एक तयार करण्यात येत असते। तर पुढचा प्रश्न पाहू आपल्या समोर काय आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा खालीलपैकी कशाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे। महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कशाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला एक जिल्हा आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील नागपूर हा जो जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी संत्र्याच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा असलेला एक जिल्हा बनलेला आहे। पुढचा प्रश्न, बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्वतःचे आत्मबलिदान दिलेले होते। बाबू गेनू यांनी कोणत्या ठिकाणी स्वतःचे आत्मबलिदान दिलेले होते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मुंबई हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये बाबू गेनू यांनी एक आत्मबलिदान दिलेले होते। पुढचा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी लिहिलेला आहे। थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी लिहिलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा प्रसिद्ध एक ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते। भारतातील त्रिपुरा या राज्यामध्ये कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील या ठिकाणी त्रिपुरा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन एक सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते। पुढचा प्रश्न, रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे मित्रांनो। रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, रस्ते अपघातामध्ये जे आहे महाराष्ट्र या राज्याचा एक 3रा क्रमांक लागलेला आहे। पुढचा प्रश्न, मलंग बाबा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना उपाधी देण्यात आलेली होती। मलंग बाबा अशी उपाधी खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींना देण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक मित्रांनो ठिकाणी आपल्या समोर 3 योग्य राहील, महात्मा गांधी यांना जे आहे मलंग बाबा ही एक उपाधी देण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणत्या व्यक्तीने दिलेली होती। महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, गब्बार खाना हा जो व्यक्ती आहे यांनी महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही एक उपाधी दिलेली होती। पुढचा प्रश्न, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे। मध्यवर्ती वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील नागपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती वस्तू संग्रहालयाची एक स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न,
संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा कोणता एक व्यक्ती असतो। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। घटकराज्याचा राज्यपाल हा जो आहे संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा असणारा एक महत्त्वाचा व्यक्ती बनलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी लाटांवर आधारित असलेले बंदर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। लाटांवर आधारित असलेले बंदर खालीलपैकी कोणते एक बंदर आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। लाटावर आधारित असलेले जे बंदर आहे या ठिकाणी कांडला हे एक प्रसिद्ध बंदर बनलेले आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे बंदर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात मोठे बंदर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील मुंबई हे जे बंदर आहे भारतातील सर्वात मोठे असणारे एक बंदर आहे। पुढचा प्रश्न, रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे। रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तचर संस्था कोणत्या देशातली आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील भारत हा जो देश आहे या देशाची रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तचर एक संस्था बनलेली आहे। पुढचा प्रश्न, 200 रुपयाच्या नोटेवर कोणते चित्र एक छापले जात असते। 200 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणते एक चित्र छापण्यात येत असते। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। सांची स्तूप हे जे चित्र किंवा वास्तू आहे 200 रुपयाच्या नोटेवर एक छापण्यात येत असते। पुढचा प्रश्न, केविन हा प्रसिद्ध ॲप खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। केविन हा प्रसिद्ध ॲप खालीलपैकी कशाशी एक संबंधित असलेला ॲप आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। कोविड-19 से संबंधित एक केविन हा एक नावाचा ॲप बनलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सिंहाच्या ओरडण्याचा आवाज जो आहे किती किलोमीटर लांबीपर्यंत जाऊ शकत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। सिंहाच्या ओरडण्याचा आवाज हा एकूण किती किलोमीटरपर्यंत लांबीपर्यंत जाऊ शकत असतो। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सिंहाच्या ओरडण्याचा जो आवाज आहे 8 किमी अंतरापर्यंत एक जाऊ शकत असतो। पुढचा प्रश्न, उंट हा प्रसिद्ध प्राणी एक वेळेस किती लिटर पाणी पिऊ शकत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। उंट हा प्रसिद्ध प्राणी एक वेळेस किती लिटर पाणी पिऊ शकत असतो। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। उंट हा जो प्राणी आहे एक वेळेस 100 लिटर एवढे एक पाणी पिऊ शकत असतो। तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागत असतो। तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागलेला आहे। ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील। तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जो जगामध्ये आहे एक दुसरा क्रमांक मिळवलेला आहे। पुढचा प्रश्न, झाकीर हुसेन ही व्यक्ती भारतातील कोणत्या पदावर कार्यरत होती किंवा स्थित होती ते सांगायचं आहे। झाकीर हुसेन ही व्यक्ती भारतातील कोणत्या पदावर कार्यरत झालेली होती। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। झाकीर हुसेन ही जी व्यक्ती आहे भारतातील एक राष्ट्रपती पदावर कार्यरत झालेली एक व्यक्ती बनलेली होती। पुढचा प्रश्न, कपूरथळा या ठिकाणी खालीलपैकी कशाचा एक कारखाना स्थित आहे ते सांगायचं आहे। कपूरथळा या ठिकाणी खालीलपैकी कशाचा कारखाना स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। रेल्वे डबे निर्मितीचा जो कारखाना आहे तो कपूरथळा या ठिकाणी एक स्थित झालेला आहे। पुढचा प्रश्न, भारताची साखरपेठ म्हणून खालीलपैकी कोणत्या तालुक्याला ओळखले जात असते। भारताची साखरपेठ म्हणून खालीलपैकी कोणत्या तालुक्याला ओळखले जात असते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। कोपरगाव हे जे तालुका आहे भारताची साखरपेठ म्हणून या तालुक्याला एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, उल्कापातकापासून निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर खालीलपैकी कोणते आहे। उल्कापातकापासून निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर खालीलपैकी कोणते आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। लोणार हे जे सरोवर आहे जगातील एकमेव सरोवर असे आहे जे की उल्कापातकापासून एक निर्माण झालेले आहे। पुढचा प्रश्न, लोणार हे अतिशय प्रसिद्ध असलेले सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते। लोणार हे अतिशय प्रसिद्ध असलेले सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे या राज्यामध्ये लोणार हे अतिशय प्रसिद्ध असलेले सरोवर एक स्थित झालेले आहे। पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती आहे। ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील। नवघर या ठिकाणची जी ग्रामपंचायत आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारी एक ग्रामपंचायत आहे। पुढचा प्रश्न, ग्रामसभावर
ग्रामसभा वेळेवर झाल्यात किंवा नाही याचे नियंत्रण खालीलपैकी कोणता व्यक्ती ठेवत असतो? ग्रामसभा वेळेवर झाल्यात किंवा नाही याचे नियंत्रण खालीलपैकी कोणता व्यक्ती ठेवत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. गावातील ग्रामसभा जे आहे ते वेळेवर झाल्यात किंवा नाही याचे नियंत्रण जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हा एक व्यक्ती ठेवत असतो. पुढचा प्रश्न, भारतातील आंध्र प्रदेश या राज्याचे खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय बंदर आहे? भारतातील आंध्र प्रदेश या राज्याचे खालीलपैकी कोणते एक आंतरराष्ट्रीय बंदर आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. विशाखापट्टणम हे जे आंतरराष्ट्रीय बंदर आहे भारतातील आंध्र प्रदेश या राज्याचे एक आंतरराष्ट्रीय बंदर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटरची आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही एकूण किती किलोमीटरची आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नर्मदा ही जी नदी आहे या नदीची जी लांबी आहे एकूण 54 किलोमीटर एवढी एक बनलेली आहे. पुढचा प्रश्न, मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून एकूण किती वर्ष करण्यात येणार आहे ते सांगायचं आहे. मुलींच्या लग्नाचे वय हे 18 वर्षावरून किती वर्ष करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुलींच्या लग्नाचे जे वय आहे ते 18 वर्षावरून एकूण 21 वर्षे एवढे एक करण्यात येणार आहे. तर मित्रांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही पाहण्यासाठी. आणि आपल्या चॅनलचा ई बुक आलेला आहे ज्यामध्ये 15,000 प्लस GK क्वेश्चन्स आपल्याला पाहाव्यास मिळतील. तो ई बुक आपल्याला हवा असेल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे. इच्छुक असाल तर तो ई बुक आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे. तर मिळतो एका नव्या आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.